हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बऱ्याच दिवसातने अधिक मासमध्ये आम्ही खोपोली गगनगिरी महाराज मठामध्ये गेलो होतो. तर अधिक मासामध्ये देवाचं दर्शन करायचं असतं, तर याला एक ऑप्शन म्हणून आम्ही खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजाचं मठ आहे तर त्यांच्या इथे गेलतो. तर बघा, खोपोली स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि हे मठ आहे खरं तर. पण इथे जाता जाता एक मंदिर लागतं शंकराचं, विश्वेश्वर मंदिर असं नाव आहे. तर हे पण खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान बांधकाम आहे याचं. तर जाता जाताच हे मंदिर लागतं, तर नक्की आवर्जून इथे पाया पडूनच पुढे जा. तर असं काही नाही, तुम्ही येताना सुद्धा पाया पडू शकता, पण आम्ही मोस्ट ऑफ द जातानाच इथे दर्शन घेऊन जातो. इथे भव्य असं शिवलिंग आहे. त्यानंतर आम्ही इथे पाया पडून मग आलो मठामध्ये. तर बघा, इथे मठामध्ये आम्ही पोचतोय. तर हा मठच आहे आणि इथे गेल्यानंतर 20 रुपीजचे कुपन देतात जेवणासाठी. आधी फ्रीमध्ये जेवण होतं, पण आजकाल महागाई वगैरे इतकी वाढली की त्यांनी 20 कुपनमध्ये जेवण देत आहेत ते आता. तर ठीक आहे, 20मध्ये काय येतं तसं पण. आणि जेवण पण खूप छान असतं आणि खूप छान छान त्यांनी सोय वगैरे केली आहे. तर बघा, मी ही काय पहिल्यांदा वेळ नाहीये, पण बरेच वर्षापासून मी इथे जाते. तरी 5वी ते 6वी माझी वेळ असेल गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायची. तर खूप छान बांधकाम आहे इथलं आणि इथे आल्यावर एकदम मन प्रसन्न वाटतं. खूप शांतता असते, डिसिप्लिन वगैरे खूपच शांत असतं. पंचगंगा एक नदी आहे, त्याच्या काठावर वसलेले हे आश्रम आहे. आणि इथे बघा, नदीवरनं पूल आहे आणि त्या मग आपण दुसऱ्या साईडला जाऊ शकतो. इथे राहण्यासाठी सुद्धा रूम असतात, पण इथे पावसाळ्यात तर खूप छान वाटतं. पण आम्ही अधिक मास असल्यामुळे या मंदिरात जायचं ठरवलं. ग्रीनरी, झाड वगैरे खूप छान लावलेत त्यांनी, खूप बघण्यासारखं आहे. आणि वर गुहा सुद्धा आहे. तर इथे गगनगिरी महाराज, स्वामी गगनगिरी महाराज यांनी इथे पाण्यामध्ये तपश्चर्या केली होती आणि त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते. तर त्यांची हिस्ट्री खूप आहे, तुम्ही गुगलला वाचू शकता किंवा त्या आश्रमामध्ये गेल्यावर पुस्तक सुद्धा असतात किंवा त्यांच्या असे वर बॅनर वगैरे सुद्धा लावलेले आहेत, म्हणजे लिहून भिंतीवर लावलेलं आहे. इथे बघा, खूप गाई म्हशी असा गोटा आहे. तर मस्त असे ठिकठिकाणी मंदिर आहेत आणि तिथे असं प्रत्येकाची माहिती वगैरे लिहिली आहे. तर गाई वासरे जे आहेत त्यांना खायला चारा, परत प्यायला पाणी, सगळ्या गोष्टी आहेत. मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन थेट निघालो गुहांच्या ठिकाणी. तर गुहा ही वर डोंगरात आहे. इथे गगनगिरी महाराजांनी देह ठेवला होता असं म्हणतात. तर बघा तुम्ही, तर वर खूप चढून जावं लागतं, पण जास्त नाही, हार्डली अर्धा तास ते 20 मिनिटांमध्ये आपण इथे पोहोचू शकतो. तर उन्हाळ्यामध्ये खूप चटके भेटतात, त्यामुळे इथे त्यांनी प्रत्येक गोष्टीची सोय केली. जाताना पाणी वगैरे, आणि हे असे तुम्हाला इथे दिसतात. तर हे पोते असतात ते सुद्धा टाकलेले आहे, म्हणजे पोत्याची पट्टी दोन्ही साईडने, जेणेकरून सगळे भाविक त्या पोत्यावरनं चालणार. आणि जी चप्पल असते ती गेटवरच काढलेली असते, त्यामुळे असं बिना चप्पलचंच आपल्याला आतमध्ये चालावंच लागतं. तर जास्त ऊन असेल तर जाऊ नका, तुम्हाला सहन होत असेल तरच वर जा. पण ठीक आहे, जाताना पाणी वगैरे सगळं आहे, पायावर सुद्धा तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता ठिकठिकाणी. आणि फायनली आम्ही गुहेच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर इथे बघा, पायऱ्या वगैरे आहेत आणि इथे खूप शांतता लागते. या गुहेमध्ये आलं इतकं थंड लागतं की विचारूच नका. आणि हे असे छोटे छोटे मंकी सुद्धा बघायला भेटतात. माझी मुलगी रितिका हिने पण खूप मज्जा केली. तर बघा, इथे पायऱ्यांवर चटके लागतात म्हणून असे ग्रीन कलरचे अंथरलेले आहेत. आणि फायनली आम्ही गुहेमध्ये आलेलो आहे. इथे प्रचंड शांतता लागते. इथे लिहून सुद्धा ठेवलेलं आहे की कृपया गुहेमध्ये बोलू नका, आणि लहान मुले असेल तर त्यांना सुद्धा समजवा की आतमध्ये बोलू नका. तर इथे बघा, गगनगिरी महाराज स्वामी यांची इथे म्हणजे मूर्ती वगैरे आहे आणि इथे तुम्ही दर्शन करू शकता, नामस्मरण सुद्धा करू शकता. आणि थोड्या वेळाने आम्ही निघालो रिटर्न जायला. तिथे नमस्कार वगैरे करून थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे पिऊन आम्ही परत रिटर्न जायला निघालो. तर अशा प्रकारे हे आश्रम खूप छान आहे दिसायला आणि खूप सुंदर थंडगार आहे. पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप छान वाटतं. तर इथे बघा, या नदीला सध्या तरी पाणी नाहीये, पण इथे पाणी असतं बऱ्यापैकी. या ठिकाणी हे जे छोटं मंदिर आहे, इथे सर्व प्रकारचे ग्रह आहेत. सोम, शुक्र, बुध, गुरु, शनी, म्हणजे सर्व इथे ग्रह आहेत. मी तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळामध्ये. त्यानंतर इथे एक छोटंसं गेट आहे आणि इकडे मस्त
मस्त ग्रीनरी आहे, मस्त झाडं वगैरे लावली आहेत. लहान मुलांना खेळायला सुद्धा खूप छान छान आहे. म्हणजे झाडं आणि वानर वगैरे पण इथे खूपच असतात, खूप म्हणजे खूपच. हेलिपॅडच्या ह्या साईडला इथे खूप वानर वगैरे आहेत आणि खूप म्हणजे खूपच वानर आहेत. तर आपल्या मुलांना यापासून सावध ठेवा. पण खरंच बघायला खूप मजा येते या सगळ्या गोष्टी आणि इथे आल्यावर एकदम रिलॅक्स शांत फील होतं. तुम्ही सुद्धा खोपोली येथे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये नक्की भेट द्या. खूप लांबून लांबून भाविक येत असतात. आम्ही खोपोली जवळच राहतो वांगणीला, तर त्यामुळे आम्हाला एवढं काही वाटलं नाही. आम्हाला 1 तासावर आहे. पण मुंबई बोरिवली इथपासून भाविक सगळे येतात इथे दर्शनासाठी आणि फिरण्यासाठी असं म्हणू शकता तुम्ही. पण खरंच इथे आल्यावर खूप शांत निवांत वाटतं. आणि हे ग्रह बघा, मी तुम्हाला बोलली होती ते, तर इथे सगळे ग्रह आहेत. चंद्र, बुध, शुक्र, गुरु सर्व ग्रह इथे आहेत. याचं सुद्धा दर्शन खूप छान प्रकारे होऊ शकतं आपल्याला. चला तर नक्की तुम्ही येताय ना खोपोली गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.